मंथली इन्कम किती आहे भाई? तुझी आई खरोखर रागीट आहे की बस रील्स मध्ये? दादा, जर तू एक कॉन्टेंट क्रिएटर नसतास तर तू काय बनायचं ठरवलं असतंस, असं बोल. सो हे गाइज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल निक शिंदे. सो हे गाइज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल निक शिंदे 01. तर आई साहेब आलेली आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. तर हा एक व्हिडिओ नसणार आहे, म्हणजे हा कुकिंग व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामध्ये मी Q&A क्वेश्चन्स इंस्टाग्रामवरती विचारले होते लोकांना. मला मम्मी बद्दल या माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन असतील ते तुम्ही नक्की विचारा. या टायमाला या व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मम्मी दिसणार आहे आणि तिचं मत ती मांडणार आहे. आणि आम्ही दोघं जण कुकिंग व्हिडिओ सुद्धा, म्हणजे मी सुद्धा कुकिंग करणार आहे फर्स्ट टाइम. तर मम्मी आपण काय बनवतो तिलाच नाही माहित. आम्ही बनवतो वडापाव. सगळ्या मराठी लोकांना आवडणारी गोष्ट, पदार्थ म्हणजे वडापाव. तर आम्ही सुरू करणार आहे वडापाव बनवायला. मी सुद्धा हेल्प करणार आहे मम्मीला. आणि त्यामध्ये आम्ही एक Q&A मी पोस्ट केला होता स्टोरीवरती इंस्टाग्रामला. सो तिकडे काही लोकांनी मला प्रश्न विचारलेत, म्हणजे जे आमच्या दोघांना प्रेम देतात, आमच्या जोडीला प्रेम देतात, त्या लोकांनी आमच्यासाठी खूप सारे क्वेश्चन्स विचारले आहेत. तर ते मी वाचणार आणि त्याचा आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि मम्मी रिअल लाईफ मध्ये कशी आहे ती तुम्हाला काहीच आयडिया नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दिसणार आहे की ती मम्मी कशी आहे दाखव. तर ही अशी माझी मम्मी शांत आहे. लोक सगळे बोलतात की तुझी मम्मी व्हिडिओ मध्ये अशी आहे, तशी आहे, हे आहे ते. तर माझी मम्मी खूप शांत आहे आणि मीच बडबड 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 करत असतो. पण ठीक आहे, तुम्हाला ही जोडी कशी वाटते? तर खूपच चांगली वाटते. तुम्ही एवढं प्रेम देता आमच्या दोघांच्या व्हिडिओना. चालू करूया. तर आता आपण चालू करूया कुकिंग व्हिडिओसाठी आणि त्यामध्ये असणार आहे Q&A. चलो मग आता मम्मीने घेतलेले आहेत बटाटे, आलू. आता काय घेते? कुकर घेते मम्मी. कांदा लिहिलो, बटाटा लिहिलो. आता घेतले मम्मीने बटाटे. हा दिसतात बटाटे. थोडी हाईट मम्मीची. मम्मी स्टूलवर ना उभी. तर मम्मी आता बटाटे धुते. मला सांग ना काय करू? पाणी वत कुकर जिम करू काय? पाणी वत कुकर मध्ये. पाणी कुठे आहे? असतं. हा 2 ग्लास पाणी घ्या. आणि सीन काय आला माहितीये का? मी हांड्यातून पाणी का ओततोय? कारण आमचा जो हे आहे, ह्याला काय म्हणतात? एक्वागार्ड आहे. तो बंद झालेला आहे. म्हणजे आजच व्हायचं होतं याला बंद. म्हणून आता मी हांड्यातून पाणी कुकर मध्ये घ्या. ज्यांना बनवता येत नाही, ऑलमोस्ट मम्मी सगळ्यांना बनवता येत असेल ना वडापाव. म्हणजे मला सोडून सगळ्यांना येतो वडापाव बनवायला. बटाटे नाही बनवत तर काय करायचं आता? हे हात कापशील. तर हे असे तुमचे बटाटे कापून घ्यायचे तुम्हाला. आणि बटाटे कापून झाल्यावरती मला दे ना काहीतरी काम. नवीन जागा बनवली मित्रांनो आम्ही. आता गरम होतंय रे. पहिल्यांदा असं किचन मध्ये काम करतोय गॅसवर. तू कशी करते एवढं? करावं लागतं ना, पोटा पाण्याचा विषय. पप्पांना सांगायचं करायला, कधी तू कधी पप्पा. अबे साले. मग जेवणच झालं समजायचं. मी पण हेल्प केली असती, एवढं काय नाही. दे लसूण. आता काय करू? मम्मी मला काहीच करून देत नाही भाई. बघितलं, अशी मम्मी सगळ्यांना भेटू दे. अरे आपल्याला क्वेश्चन विचारायचे, आपण ते विसरलो भाई. Q&A. तर आता मी लसूण हे करतोय. हे नाही बोलत त्याला, सोलतोय बोल. सोलतोय. तर लसूण सोलतोय. तर लसूण सोलता सोलता मला असं वाटतंय की एक क्वेश्चन तरी लोकांचा आपण घेतला पाहिजे मनावरती. काय वाटतं तुला? ओके. लसूण सोलण्यासाठी पहिली गोष्ट काय करायची माहितीये का? नखं वाढवायची. मग लसूण लवकर सोलतं. आजच्या दिवस एक लसूण सोललेलं. हे कसं फास्ट करते तू? त्यासाठी किचन मध्ये यावं लागतं, फक्त व्हिडिओ साठी नाही यायचं. हे कट करणार आहे मी आणि त्यानंतर टाकणार आहे की किचन मध्ये मी येतो. एवढं खोटं नाही मम्मी, खरोखर आहे. मी किचन मध्ये येतो. असं नाही मी किचन मध्ये नाही येतो ना हात धुवायला जेवल्यावर. आयडिया तर सांग मला, कुठून काय करते? सुरी तरी. अच्छा सुरी आहे काय? मी तेच बोललो, नखाने मी करतोय. आणि हा आता माझ्या हातातून एक लसूण सोलला जात नाहीये. सोलला जातोय. डिमोटिवेट करू नको मला. ओके. तोपर्यंत इकडे मी 5 लसूण सोललेले आहेत. हे आपण क्वेश्चन मम्मी यार थांब, मी क्वेश्चनच हे घेऊ. हे लसूण सोलला मम्मी. मी बेडरूम मध्ये गेलो आणि लसूण सोलला. मी घेऊन जाऊ का तिकडे? कुठे? बेडरूम मध्ये. तिकडे भारी सोलतायत माझ्याकडून. हो का? किचन मध्ये काहीतरी हे आलं आपल्या. ये भी मेरी गलती है. हे बघा मित्रांनो, तिकडे मी गेलो बेडरूम मध्ये, माझ्या रूम मध्ये गेलो आणि लसूण लगेच हे झाला. चलो लेट्स गो. मित्रांनो मी आता इथे काहीतरी असे क्वेश्चन काढून ठेवलेत. हे बघा इथे असे क्वेश्चन काढून ठेवलेत. जे मी काढून ठेवलेत ते मी इकडे फोटो दाखवेल. कुणी हा विचारलाय क्वेश्चन तर त्यांना त्यांचा आन्सर भेटून जाईल. खूप भारी विचारलेत. पण काही लोकांनी तर मला तेच विचारलंय की लग्न कधी करणार भाई? सांग कधी लग्न. हा कधी करणार आहेस? मला आम्हाला पण विचारायचा प्रश्न. जाऊ द्या मित्रांनो, मी असं वाटतंय मी वेगळ्या दुनियात जातोय. मी यांच्यासोबत नाही राहत. मी एकटा माझा बेडरूम मध्येच राहतो. सो हा पहिला क्वेश्चन विचारलेला आहे प्रिन्स गायक यांनी. 2006 चा जन्म आहे वाटतं याचा. तर ह्यांनी विचारलंय मंथली इन्कम किती आहे भाई? तुला मंथली इन्कम आहे?
मम्मी हे जे घर चाललंय ना आपलं, हे फॅन, हे लाईटी, हे चालत नसतं, घर चालत नसतं, ते जागेवरच असतं. मला मंथली इन्कम पहिली गोष्ट आहे बघा, मला याची भीती वाटते. काय नाही, ते शिट्टी होते. मग होते की बंद करते, कारण आवाज येणार नाही. मला ह्याचं टेन्शन आलंय. मी काहीतरी चांगलं निघेल, माझं मोटिवेशन निघेल आणि ही शिट्टी वाजेल. झाली. थांबा. तुला बोललो होते कुकरला बटाटे लावते, तर तूच बोलला थांब मला व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ मध्ये दाखवायचे. आता लोकांना माहिती नाहीत का बटाटे कसे उकडतात. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओच्या पहिले तुम्ही बटाटे उकडून घ्या, त्यानंतर मग व्हिडिओ बनवा. प्रिन्स भाईनी मला विचारलंय की भाई तुझं मंथली इन्कम किती आहे, तर मी त्याला एवढंच सांगेल की मी आता सध्या कॉन्टेंट क्रिएशन आणि ऍक्टिंग या फील्डमध्ये म्हणजे अल्बम सॉन्ग मध्ये काम करतो. तर तिथून मला जेवढे पण काही भेटतात तर त्याच्याने मी माझं जे घर आहे ते सांभाळतो, प्लस मम्मीला पैसे लागतील तर त्यांना देतो आणि बाकी बँक बॅलन्स मध्येच ठेवतो मी पैसे. आणि मी एवढं सांगेल की मी कधीच कुठल्या प्लॅटफॉर्म वरती मी सांगितलं नाही, पण माझ्या युट्यूब चॅनल वरती मी सांगतो की माझ्या घरामध्ये मी फक्त एकटा कमवतो. माझे मम्मी पप्पा दोघंही घरातच असतात, घरातलीच कामं करतात. बाहेर मी फक्त एकटा कमवतो, एकटा पैसे आणतो. सत्य आहे की नाही सत्य? खोटं बोलते की? हो बरोबर, खरं बोलतोय. जेवढे पण मला भेटतात पैसे तर ते सगळे घरात जातात आणि प्लस माझ्या अकाउंट मध्ये सेव्हिंग होतात. फक्त मी एवढं सांगेल की मी एवढं कमवतो ज्यांनी घर चालेल तेवढं मी कमवतो. बरोबर बोललो? बरोबर आहे आन्सर माझा एकदम ओके. थेट आहे. तर मला पण एवढंच तुम्हाला सांगायचंय सगळ्या लोकांना, जेवढ्या पण तुम्ही मला बघता, मला फॉलो करता, की त्यांना असं वाटतं की माझ्यासारखं बनायचं, तर मी एवढंच सांगेल की प्लीज माझ्यासारखं नका बनू. जे लोक स्ट्रगल करतात त्यांना मी सांगेन की भाई करत राहावा. अजून पण मी सुद्धा स्ट्रगल करतोय. मेहनत वाया नाही जात. जेवढी आपण मेहनत करतोय एका गोष्टीसाठी, आपल्या गोलसाठी जेवढी मेहनत करतोय तर ती कधीच वाया नाही जात. मग ते अभ्यासामध्ये असू दे या बाकी कुठल्या गोष्टींमध्ये असू दे. आणि घरच्यांना खुश ठेवा. घरचे खुश राहतील तेव्हा आपण खुश राहू. घरचे 2 घास जेव्हा त्यांच्या पोटात जातील तेव्हा ते आपल्याला 4 घास देतील. तर माझी मम्मी मला 1च देते, मी बाकीचे 3 खाते. म्हणून मम्मी अशी आहे. आणि मी बघा, हो का, जिम सध्या बंद आहे माझी. तर आम्ही घेतलेल्या आहेत मिरच्या आणि दूध. लसूण. नाही हे मला वाटलं अमूल कूल घेते. मिरच्यांचं ज्यूस पितोस. लसूण जे आता मी हे केलेत, माझावाला कुठे आहे? हा का नाव टाकू त्याच्यावर तुझं? हा तिथे आहे. तर हे लसूण घेतलेत मम्मीनी. लसूण टाक जरा. किती लसूण घ्यायचे? काय 5-6 पाकळ्या घेतल्या पाहिजे. आणि मिरच्या? मिरच्या आवडीनुसार, किती तिखट तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने. हा तर मम्मीने एवढ्या घेतल्या जे की तेवढंच तिखट तीच खाते फक्त. हो 3 काढून ठेवल्या म्हणजे एवढं नाही तिखट खात. 3 कमी होणार का तिखट? आणि हे काय आल्याचा तुकडा पण घ्यायचा. झाला वडापाव. लगेच कुठली गोष्ट होते का? झाला वडापाव. हे घेतलं कोथिंबीर हे नंतर वरून टाकायची चवीला. मग कशाला टाकतात काय माहिती, त्याला वरतून टाकतात एवढं माहिती. हिला नाही माहिती कशाला टाकतात. अरे बाबा, आपल्याला कशाला व्हिडिओ असे मोबाईलवर काढून असे रेसिपी करायला येत नाही, फर्स्ट टाइम चाललंय, तर जरा थोडंफार ऍडजस्ट करतील लोक, नाही का? आपल्याला बाबा येत नाही. मला तर असं वाटतं चवीला टाकतात मम्मी. तुला काय वाटतं? वरून टाकतात डेकोरेशन साठी. मित्रांनो तुम्ही मला सांगा की कोथिंबीर कशाला टाकतात. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की कधी कुठली गोष्ट त्यांनी चांगली बनवली त्यावरून कोथिंबीर टाकतात असते. थोडस जिरं पण टाकू आपण. जिरा घेतलंय मम्मीने. आता थोडं बोलून 1 चमचा टाकते. 3 काढला. केवढा मोठा चम्मच आहे? छोट्या चमच्याने जिरे टाका. बाकी ठेवून द्या जिरा. येऊ दे. ऐका कानावर थोडं म्यूट करा. असं राहा. ते असं वाटून घ्या आणि वरून असं बघायचं. हाईट कमी. अच्छा हाईट कमी. मला वाटलं वरून बघायचं. तुम्हें शर्म है कुछ? हाईट कमी माझी, म्हणून मी असं वरतून बघते की बाबा झाले का नाही. दिसत नाही त्यांना. ओके असं घेऊन एवढं घ्या आणि खोका पण थोडा. खोकल्यावरती समजून जातं की झालंय ते आपलं. आता दुसरा क्वेश्चन घ्यायचा का? घेऊ का? आता वाटण म्हणजे एक गोष्टी नंतर एक का? हा तर धनश्रीनी विचारलंय .81 काय माहित काय तिचं, तर तिने असं टाकलं 81. तर तिने विचारलंय तुझी आई खरोखर रागीट आहे की बस रील्स मध्ये? मी रागीट वाटते का? हे फक्त आहे ना रील साठी चालू आहे. रागिष्ट हे सगळं हा कॉन्टेंट तयार करतो मला रागिष्ट बनवणे. रागिष्ट? हा तेच ते रागीट. रागीट. पण मी तशी रागीट नाहीये. मला फक्त कॉन्टेंट साठी रागीट बनायला लागतं. जे काही कॉन्टेंट आमच्या असतात तर त्याच्यामध्ये माझं असं असतं की मम्मीला एक टिपिकल इंडियन मॉम जशी असते राग करते, तर माझी मम्मी पहिल्यापासून रागातच नव्हती. म्हणजे माझ्यासोबत जशी आहे ती तर एकदम सिंपल सोजवळ आई जशी असते. पण कधी कधी तिला राग येतो, जसं सगळ्यांनाच येतो. कधी कधी राग आल्यावरती मग ती चिडते. पण अजूनपर्यंत माझ्या मम्मीने मला कधी मारलं नाहीये. म्हणजे जे व्हिडिओ मध्ये मारले ते, पण रिअल लाईफ मध्ये मला कधीच तिने मारलं नाहीये. शिव्या वगैरे त्या ठीक आहे, कधी दिल्या रे? असं कधीतरी देते
ना तू मला. काहीतरी खोटं बोलतोय. तूच मला बोलायला होतो हे असं बोल तू तसं पण मी बोल. शिव्या थोडी ना द्यायला बोलतो. मी तुला सांगितलं शिव्या नाही द्यायच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चांगले बनले पाहिजेत. हा शिव्या नाही मम्मीच पाहिजे. एवढं असतं की व्हिडिओ मध्ये शिव्या नको देऊ. मला मला असं आवडत वाटतं मी 18+ व्हिडिओ बनवतच नाही. ऍडल्ट व्हिडिओ या असू दे या शिव्या गाळ्याच्या व्हिडिओ. कारण मला माहितीये की माझा इंडियन क्राऊड आहे जो फॅमिली क्राऊड आहे. म्हणजे घरात सगळेजण बसून माझे व्हिडिओ बघू शकतात असे मी व्हिडिओ बनवतो. आणि आत्ताच अशी कंडिशन आहे मी माझ्या मम्मी सोबत जी व्हिडिओ बनवतो. काही लोक मला पाठवतात व्हिडिओज वगैरे पाठवतात की घरात ते टीव्ही वरती व्हिडिओ लावून जेवत असतात या काय करत असतात. मग तेव्हा असं असतं माझं की तिकडे नको शिव्या वगैरे द्यायला. आणि मम्मी सोबत तर नाहीच मी कधी असा विचार पण नाही करत की असे शिव्यावाले व्हिडिओ या मम्मी एंड करायचा असेल व्हिडिओ तर तू एक कुठली तरी शिवी दे मला हे असं तसं. ते मला सोशल मीडियावरती दाखवायचं नाही. बाकी रिअल लाईफ मध्ये बिंदास द्या शिव्या. एक दुसऱ्यांना शिव्या द्या त्याचा काही इश्यू नाही. तेव्हा कोण बघायला असतं. हा तेव्हा कोणच बघायला नसतं ना. पण फक्त मला एवढं वाटतं की सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी नका करू. बाकी ही एकदम शांत राहणारी बाई आहे. बाई नाही हे बघा अशी मारते आणि मला बोलते व्हिडिओ मध्ये तू हे बोल माझ्याबद्दल. तर एवढंच होतं. ती रागीट नाहीये खरंच. देवा शपथ ती रागीट नाहीये. देवाची शपथ कशाला पाहिजे. लोकांना खोटं वाटतं माझं सगळं. जे आपल्या व्हिडिओ साठी असतात तेवढं हा त्याच्यासाठी तेवढंच फक्त असतं. ते बाकी ही करावं लागतं. मी एवढं पण सांगेल जेव्हा म्हणजे तिला राग करायचा असतो या तिला काय गोष्ट मी तिला बोलतो की तू मला असं मार तसं मार चप्पल फेकून मार या चमाट मार म्हणजे कानाखाली मार. तर तिचं असं असतं की नको हे नको करायला हे असं का मी राग का करते असं तसं तिचं असतं. आणि कमेंट मध्ये खूप सारे जण बोलतात तुझी मम्मी राग का करते. तर ती गोष्ट पण मला सांगते की हे बघ तुझ्यामुळे होते बघ तुझ्यामुळे मला असं बोलतात तुझ्यामुळे असं बोलतात. या सगळ्या पण गोष्टी आहेत. पण एवढं मनावर घेऊ नका. माझी मम्मी तशी नाहीये. माझ्यावरती खूप प्रेम करते आणि कधीच माझ्यावर रागवत नाही कधीच मला मारत नाही असं मला मम्मीने बोलायला लावलेलं. ठीक आहे झालं आता पैसे दे मला. शपथ बापरे किती खोटं बोलतो. चला लेट्स गो. तर हे असे झालेले आहेत बटाटे आणि हे असे आता इथं काढून घ्यायचे. मित्रांनो बघितलं तुम्ही आता की हे पीठ कालवलं आणि थोडा आम्ही फॅन पण लावायचा मित्रांनो की ज्याने हे थंड होईल. बटाटे उकडलेले आहेत. आपल्याला आता मी घेणार आहे तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय सिद्धी 008. तिने विचारलंय दादा यू हॅव अ गर्लफ्रेंड व्हॉट्स युअर मम्मी एक्सपेक्टेशन फ्रॉम यू. तर मला गर्लफ्रेंड नाहीये मित्रांनो. मी हे सांगतो कारण का नाहीये कारण मला असं वाटतंय की जे मी काम करतो तर हे खूप कामं क्रिएटिव्ह असतात. मला डोक्याला अजून हेडेक नाही घ्यायचंय कारण मी तुम्हाला जसं सांगितलं घरामध्ये कमवणारा मी फक्त एकटाच आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह माइंड ठेवायला आवडतं आणि रिलेशनशिप मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये खूप प्रेशर येतं डोक्यावरती. ते मला माहिती आहे कारण मी पहिला पण रिलेशनशिप मध्ये होतो एका. तो तिकडे पण खूप सारे प्रॉब्लेम आले मला ज्याने पूर्ण मेंटली डिस्टर्ब झालेलो मी. त्यानंतर मी असा निर्णय घेतला की मला रिलेशनशिप मध्ये नाही यायचं. बाकी पुढे जाऊन मला काय अरेंज मॅरेज मम्मीला जी आवडेल ती मला आवडेल असं मी डोक्यात ठेवलंय. पहिलं तर मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण करा करिअर करा नंतर काय करायचं ते करा. कारण कसं आहे पहिलं जर करत हे का बोलतात माहितीये का घरचे कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण डोकं लावतो आणि डोकं आपलं खराब करून घेतो. म्हणून आपले घरचे बोलतात की शिक्षण करा एज्युकेशन पूर्ण करा करिअर पूर्ण म्हणजे करिअर करा आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि मुलांना तर माहितीच आहे की सगळ्या गोष्टी कशा डोक्यामध्ये ठेवतो कशा मनामध्ये ठेवतो आणि कोणाला सांगू नाही शकत. आणि मुलं नाही सांगत कोणाला ना घरच्यांना सांगतात ना कोणाला सांगतात. फक्त मित्रांना सांगतात ते पण जेव्हा ते पियाला बसतात तेव्हा सांगतात. तर मम्मी तुला काय एक्सपेक्टेशन आहे माझी जी होणारी बायको असेल तर तिला काय म्हणणं आहे. ती मुलगी चांगली असावी म्हणजे घरकाम तरी थोडंसं म्हणजे घरातलं जेवण बिवण करता आलं पाहिजे तिला. परत म्हणजे नवऱ्यावरती आपलं लक्ष ठेवणं. जॉब असेल तर जॉब सांभाळून म्हणजे घरात लक्ष द्यायचं आणि सगळ्यांना व्यवस्थित ठेवायचं प्रेमाने भांडण तंटा न करता. एवढेच एक्सपेक्टेशन आहेत तुझे. हा मग काय चांगलं राहिलं चांगलं बोलणं झालं व्यवस्थित काय प्रॉब्लेम आहे. सगळा संसार सुखाचा जातो जसा आमचा गेला. लगेच स्थळ पाठवू नका. अजून टाइम आहे लग्न होण्यासाठी. हा व्हिडिओ जर का तुम्ही एकटाच बघत असाल ना तर एक मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुमच्या टीव्हीवर लावा आणि तुमच्या घरच्यांना पण दाखवा. कारण प्रॉपर मम्मीचे हे जे आहेत ना ते बायकाच समजू शकतात. मुलांना नाही कळणार या गोष्टी. जी मम्मी काय सांगते ते तुमच्या मम्मीला बरोबर कळेल तुम्हाला नाही कळणार. नाही बरोबर आहे ना. पण मेन गोष्ट जेवण बनवता आलं पाहिजे. आणि मम्मी कोण अशी गर्लफ्रेंड माझी समज अशी मी पुढे जाऊन केलं रिलेशनशिप मध्ये आलो आणि ती जर का बोलली यार आता मला सेपरेट राहायचंय तुझ्या मम्मी पप्पां सोबत नाही राहायचं तर तुझं काय मत असेल तेव्हा. तिला समजून सांगाल की बाई मला एकच मुलगा आहे तो आमच्या सोबतच राहा. कारण लहानपणापासून तो पहिलाच सेपरेट राहिलेला आहे. आता तरी आम्हाला त्याच्यासोबत राहू दे. बरोबर. म्हणजे मी लहानपणापासून मम्मीच्या मम्मीकडे मी राहिलोय. इसवी सन
म्हणजे जेव्हा मी दुसरीत होतो तेव्हा ते पूर्ण 2021 पर्यंत मी घाटकोपरला मम्मीकडे म्हणजे माझ्या मामाकडे मी राहिलोय. तर त्यांनीच मला लहानाचा मोठं केलं. आता मला 4-5 वर्ष झालं मी मम्मी पप्पांसोबत राहायला लागलोय. तर असं काहीतरी आहे. मी हे कुस्करू का? ते हे मित्रांनो असे कुस्करून घ्यायचे. त्याच्याने जिम पण होते, व्यायाम पण होतो हाताचा. कुस्करलेले आहेत मी आणि जिम पण झालेली. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये टाका तेल टाकलेले मम्मीने, मोहरी, जिरी आणि मोहरी, कढीपत्ता टाका त्यामध्ये आणि हे काय टाकणार बाबा इलायची, हिंग आणि हळद टाका, हळद आणि असं हे करा आणि हे असं टाकायचं यामध्ये आणि त्यात टाकलं तर त्यामध्ये मीठ पण टाका. केवढं टाकायचं मीठ? चवीनुसार. तर हिने पूर्ण असं हे करून काय बनवलंय, पिवला झालाय पिवला. हा मग वडा पिवळाच असतो ना. परत आपण आपल्या कामाला लागूया. अजून एक क्वेश्चन मम्मी एकाने विचारलेला आहे तर त्याचा परत आन्सर कर. निक शिंदे वाइब्स, अरे निकलियन्स, अरे आपने ही लोग ने पूछा है. त्यांनी हा क्वेश्चन विचारलाय. ज्यांना तुझ्यासारखं बनायचंय, तू इन्स्पिरेशन आहेस, त्यांना तू काय ऍडवाइस आणि मोटिवेशन देशील? काय मोटिवेशन देशील बोल. अजिबात बनवू नका. इन्स्पिरेशन ठीक आहे, इन्स्पायर व्हा. काही गोष्टी मी करतोय जसं त्यांना असं वाटतं. कोथिंबीर पण टाका त्यामध्ये. हो डेकोरेशन गाईज, डेकोरेशन माहित नव्हतं ना कसं टाकतं ते बघा. डेकोरेशन मला असं वाटतं वासासाठी टाकत असतील ना. डेकोरेशन साठी. ज्यांना पण माझ्यासारखं बनायचं आहे बघा, मी एवढं सांगतो, ज्या माझ्यातल्या चांगल्या गोष्टी असतील, ज्या तुम्हाला खरंच वाटते की ह्याच्यामध्ये एक गोष्ट ही चांगली आहे, तर ती त्यात मायामधली घ्या. सगळ्याच गोष्टी घ्यायची काहीच गरज नाहीये. मी फक्त एवढं सांगेल, तुम्ही ज्यांना हिरो मानता या काही जणांना बघून मोटिवेशन येतं तुम्हाला की अरे मी ह्याला बघितलं तर दिवस माझा चांगला जातो, मला चांगलं वाटतं हे जे मूवीज बघायला हे, पण ते तेवढंच सांगतात की ते जसे रिअल लाईफ मध्ये तसे तुम्ही वागू नका. जसं मी माझ्या रिअल लाईफ मध्ये तसं प्लीज कधीच वागू नका. मी चांगला असेल वाईट असेल, माझ्यासारखं असं सगळ्याच गोष्टी वागायला नका जाऊ. पण सगळ्यांच्या बाबतीत तसं होईल असं नाहीये. एक टायमाला असं आलेलं की मी माझी स्टडी सोडून मी पूर्ण लाईफ माझ्या इकडे म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएटर ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी आलो आणि हे सगळं करायला लागलो. तर सगळ्यांनाच मी हे नाही बोलणार की सगळे तुम्ही असं या लाईनीत या, तुमचं सगळं सोडा. कारण मला दुसरं ऑप्शन नव्हतं काही. मला एक ऑप्शन होतं की अभ्यास आणि हे. बाकी तो जो सगळा जो सीन आहे म्हणजे माझा अभ्यासाचा, मी या लाईनीमध्ये कसा आलो या काय केलं मी मी त्याचा व्हिडिओ बनवेल. कारण इकडे सांगायला गेलो तर खूप ती पूर्ण मोठी स्टोरी आहे त्याच्या मागे. काय मला लोक विचारतात तू स्टडी किती केली, अभ्यास किती केला, काय मला ते सगळं सांगायला मला पूर्ण हा व्हिडिओ कमी पडेल. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. बाकीचे व्हिडिओ वगैरे जे पण काय बनवतो ते सारखं करायचं असेल तर प्लीज सगळ्यांनी मी आवर्जून सांगेल की नक्की बनवत राहा. म्हणजे हे असं पार्ट टाइम ठेवा. जे तुमचा अभ्यास वगैरे जे पण तुमचं चालू आहे, जे काम वगैरे तुम्ही करता, जे पण तुमचं काय चालू आहे ते सगळं असू द्या सोबत. हे पार्ट टाइम ठेवा. या सगळ्या कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्या गोष्टी, युट्यूब व्हिडिओ, तुम्हाला ब्लॉग बनवायच्या आवडतात, सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आवडतात ते पार्ट टाइम ठेवा. तुम्ही फुल टाइम पूर्ण गोष्टी करत नका जाऊ. जर का तुम्हाला इकडे यायचंय तर खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या परिस्थितीतून तुम्हाला यायला लागेल आणि इकडे टिकावं लागेल. कारण इकडे खूप सारं कॉम्पिटिशन आहे. खूप सारे लोक आहेत जे बनवतात, त्यांनी पूर्ण फुल टाइम याच गोष्टी सगळ्या करतात. तर इकडे तुम्ही काय बोलतात सर्व्हाइव्ह करू नाही शकत. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे येऊन पण शिकाव्या लागतील. तर मला असं वाटतंय आवड आहे मग पार्ट टाइम करा. जर का तुमच्या मम्मी सोबत तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असेल तर मम्मी तू त्यांच्या मम्मींना काय मोटिवेशन देशील ते पण दे तू. आता आम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवत होतो तेव्हा म्हणजे असं कोण जास्त व्हिडिओ बनवत नव्हते. आम्ही स्वतः सर्वात पहिलं म्हणजे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना. मग बघून अनेक लोकांची मुलं मम्मींना घेऊन व्हिडिओ बनवायला लागले. चांगले म्हणजे चांगले बनवतात, असेच बनवत राहा तर बोलेल. कसं आहे मुलांना प्रोत्साहित केलं तर मुलं पुढे जातात. प्रोत्साहित म्हणजे कोण मुलगा असं बोलत असेल करा म्हणजे मुलांना म्हणजे कसं मुलगा बोलतं की मला की ह्याच्यामध्ये करिअर करायचंय नाही तर कुठल्या गोष्टीमध्ये करायचंय तर त्याला पुढाकार द्या. म्हणजे सपोर्ट करा की बाबा ही गोष्ट चांगली आहे करा. म्हणजे आता समजा व्हिडिओ काढतोय, त्याला आवडते व्हिडिओ काढायला, तर त्याला बोला की खरं तू चांगलं करतोय तर ते मुलगा पुढे जाऊन अजून चांगलं करू शकता. असं रागाने त्यांना हे करू नका की हे करू नकोस तू, हे नाही केलं पाहिजे. तर हे मम्मीने बेसन घेतलेलं आहे. किती बेसन घ्यायचं बोल आता चवीनुसार? चवीनुसार नाही, जेवढं आपल्याला वडे बनवायचे तसे. कमी पडलं तर परत पीठ कालवू शकताय. एवढा काय कोणाला एवढा अंदाज येत नाही मेन म्हणजे. तरी असं चण्याचं पीठ घेतलं आणि याला आता कालवायचं. सोडा आणि हा चिमूड बरं सोडा टाकायचा. सोड्याने काय होतं फुगतात. भाई मम्मी बोलली की मी बोललो मम्मीला हेल्प करेन आणि मम्मी सगळं करत बसले. असं असतं ना, बघितलं माझी मम्मी कशी आहे, रागीट नाही. समजलं, ह्याच्याने कळतं बाई. चला मग नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तर तृप्ती इन फ्रेम्स, who motivated to your moms for making videos with you?
यू मम्मी दे उत्तर प्लीज गो हेड. मला बघा प्रोत्साहित हा मुलगाच करतो, निक शिंदे. व्हिडिओ सुरुवात त्यांनीच सुरुवात केली बनवायला. तो सांगतो की बाबा असं बोलायचंय तसं करायचंय, तर आम्ही व्हिडिओ तसे बनवतो. कंटेंटचा पण कधी कधी विचार येतो, तो बोलतो की बाबा असं करायचंय, हा चला व्हिडिओ करा, लगेच करायला सुरुवात. मला पण कधी कधी कंटेंट म्हणजे असं आलं डोक्यामध्ये की बाबा ह्याला सांगते निखिल आपण असं करूया का. मी एक सांगतो माझ्या मम्मीची खासियत काय, म्हणजे जेव्हा म्हणजे आता मी कंटिन्यू आता व्हिडिओ वगैरे पोस्ट करतो, म्हणजे 1-2 दिवस झाले मी कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय. पण कधी कधी असं होतं की मी जर का 2-3 दिवस व्हिडिओ नाही बनवले ना, तर मम्मी माझ्या रूम मध्ये येते, बाजूला बसते आणि मला कॉन्टेंट तीच सुचून काहीतरी आणणार डोक्यामध्ये की हे बघ निखिल कॉन्टेंट माझ्या डोक्यात आलाय की आपण असं करू हे करू ते करू, असं तसं नाही का बोलते. आणि कधी कधी बाकीच्या लोकांचे व्हिडिओ दाखवते मला की त्यांनी वाटते की बनवूया. तर मी एवढं सांगेल की जेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये कॉन्टेंट कधी सुचत नसेल तर मला मम्मी मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. मला कळून येतं की हिला आता व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून ही तो हावाला व्हिडिओ होता कुठला बदामाचा व्हिडिओ होता. मी त्याला असंच बदाम भिजवले होते, तर ते घेऊन त्याच्या पुढे गेली, त्याला दिले, नंतर गेली आतमध्ये, नंतर परत आठवलं अरे हा बदामवरून काहीतरी व्हिडिओ निघू शकते ना. मग मी त्याला विचारायला गेली निखिल ह्याच्यावरून व्हिडिओ बनवू शकतो का. तो बोला हा थांब, बोलला विचार कर. मग त्यांनी तो व्हिडिओ तसा बनवला. हा जो बदामाचा व्हिडिओ होता की मला माझी गर्लफ्रेंड आठवली आहे. म्हणजे भरपूर कंटेंट ह्यानी ह्याच्याच डोक्याने हा म्हणजे मम्मी मला काही गोष्टी सांगते की बघ निखिल आता समज किचन मध्ये तू येतो असं करतो, असं मम्मी विचार करतो त्यावरती की नाही का की काय केलं पाहिजे काय नाही, ह्यातून काय काढायचं, काय कसं काय करायचं. एक दुसऱ्यांनाच आम्ही मोटिवेट करतो. मला तर हे वाटतं तुला. हो, तो कपड्याचा पण एक व्हिडिओ होता. तो पण कपडे धुवायला बसली होती आणि अचानक लक्षात आलं, डोक्यात आलं की बोलले हे कपडे धुते तर ह्याच्यावर पण एक व्हिडिओ होऊ शकतो ना कपड्यावर. तर निखिलला आवाज दिला ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया का आपण. तर म्हणजे तुझ्या काय डोक्यात हा तर तू तो विचार करून मग तो पुढे मम्मी एक थॉट देते मला आणि त्याच्यावरून मी विचार करतो की काय करायचंय. तो असं आम्ही एक दुसऱ्यांना मोटिवेट करत राहतो, त्यामुळे आमचे व्हिडिओ चांगले बनतात. मला असं वाटतं कधी कधी नाही बनत चांगले, कधी कधी बनतात चांगले. हो, आता हे बॅटर झालेलं आहे बघा, दिसतोय. आता हे बटाटेच झालेले गोळे करायचे. असा गोल येत नाही माझा कधी पण. आपल्याला काय हॉटेल टाकायचं नाही, घरातल्या घरात कसे पण बनले तरी पोटातच जाणार. सो येस मिस्टर पुष्कर दादा, जर तू एक कॉन्टेंट क्रिएटर नसतास तर तू काय बनायचं ठरवलं असतंस. मी माझ्या लाईफ तुला विचारणारच होतो. मी माझ्या लाईफ मध्ये मी काय ठरवायचं म्हणजे मी ऍक्च्युअली मी ब्लँक झालेलो जेव्हा मी 12th ची एक्झाम दिली. त्यानंतर मी विचार केला की काय करू. तर मी खूप साऱ्या गोष्टी केल्यात भाई. मी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा पण कोर्स केलाय 2 वर्ष, म्हणजे 11-12 सिव्हिल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर FY ला जेव्हा मी 13वीला गेलो तेव्हा मी कॉमर्स घेतलं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी केल्यात. तर मी असं काय ठरवलं नव्हतं की मला काय बनायचंय. मी असं गो विथ द फ्लो होतो की जे होईल ते होईल, माझं असं होतं. आणि मग तेच आहे की बँकिंग, मग काय 9 to 5 जॉब, हेच. बाकी मी असं काही वेगळं ठरवलं नव्हतं. त्या टायमाला जे मला वाटलं की मी पार्ट टाइम करत होतो, व्हिडिओज वगैरे बनवून हे पार्ट टाइम करत होतो. तेव्हा मी जेव्हा मला 12th चे एक्झाम माझे झाले, त्यानंतर जेव्हा 4 महिन्याचा आपल्याला गॅप भेटतो की तेव्हा आपल्याला कॉलेज शोधायचं असतं की कुठलं कॉलेज घ्यायचं. तर तेव्हा मी हे सगळे व्हिडिओज वगैरे बनवतो आणि तेव्हा मला ह्यामध्ये ग्रोथ दिसली, यामध्ये पैसे दिसले मला. ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. बाकी मी लिटरली मी सांगेल की मला त्या टायमाला पैसे नव्हते, म्हणजे मला माझ्या गोष्टी घेण्यासाठी मम्मी पप्पा जॉबला असायचे, दोघंही जॉबला असायचे, म्हणून मी माझ्या आजी आणि आजोबांकडे राहिलोय. कारण मम्मी पप्पा घरी नसायचे दोघंही, आणि मी तेव्हा लहान होतो खूप. तर तेव्हापासून हे जॉब करायचे म्हणजे मम्मी पप्पा. आणि हे कुठला जॉब करायचा मम्मी सांग, कुठला जॉब करायचा तुम्ही? कुठे जॉब केले तुम्ही? मी सिक्युरिटी मध्ये केले. तुझ्या पप्पानी पण सिक्युरिटी मध्येच केले, त्याच्यामध्ये दोघं जॉबला होतो. तर पण सिक्युरिटी मध्ये पण करून खूप ठिकाणी जॉब झाले. शाळा झाली, कॉलेज झालं, ऑफिस झालं, परत मॉल झाले, पिक्चरचे थिएटर झाले, हॉस्पिटल झाले, बँक झाले. म्हणजे सगळ्या ठिकाणी जाऊन ड्युटी एक्सपिरियन्स बोलतात ना, एक्सपिरियन्स घेऊन. पण तुम्ही सगळ्या ठिकाणी फक्त सिक्युरिटी गार्ड? सिक्युरिटी गार्डच. काय आलं, माझे मम्मी पप्पा दोघं पण सिक्युरिटी जॉबला होते आणि ते सगळं करायचे. आणि म्हणून मी लहान असताना मला मम्मीनी तिच्यापाशी नाही ठेवलं, कारण मी खूपच लहान होतो. माझं घरात कोण करणार, कारण आमच्या दोन्ही ड्युट्या असायच्या, शिफ्ट होते दोन्ही पण, आणि मग त्यांना बघायला कोण नव्हतं.
हा म्हणून मग मम्मीने तिकडे ठेवलं आणि त्यामध्ये मग असं होतं की घरात परिस्थिती नव्हती, असं तसं मी कॉलेजला जातोय, मम्मी फीस भरायची, माझ्यासाठी तेवढंच खूप मोठी गोष्ट होती की मम्मी फीस भरते माझी कॉलेजची वगैरे ते, तर म्हणून मला जे खर्चायला पैसे वगैरे लागायचे तर ते पैसे पण नसाय, म्हणून मी पॅम्पलेट वाटायचो तेव्हा नाही का, पॅम्पलेटचं मी हे गेलो. मला माहितीच नाहीये तू. आईला विचार, कारण मला तेव्हा मला माहिती 500 रुपये भेटलेले. हा पण मला माहिती जर असतं ना तर मी तुला ते पण करून दिलं ना. तेव्हा ती मम्मी खूप हे करा, पण मला पैसे नव्हते ना, तर तेव्हा मी म्हणजे माझे मित्र वगैरे माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की जर का एक दिवस वाटले तर तुला असे काहीतरी 500 रुपये भेटतील. तो अशा काहीतरी घाटकोपर मध्ये बिल्डिंग्स वगैरे वाटून दिल्या होत्या, तर तिकडे मी गेलो, मी बोललो चल एक दिवसात 500 भेटतात तर मग वाटूया. असे काहीतरी 2-1,000 पॅम्पलेट असायचे, तर ते आम्ही वाटायचो. तर ते एक होतं आणि अजून एक तो होता बघ, ठाण्यामध्ये मी गेलेलो, तो पाईपचा एक जॉब होता, तो पाईप उचलून घेऊन जायचा बिल्डिंग मध्ये टाकायचा. त्या कसं असतं, एक बिल्डिंग असते, मी तुम्हाला स्ट्रगल सांगतो माझं, तुम्हाला पण लक्षात राहू दे मी काय केलं. एक बिल्डिंग असते, त्या बिल्डिंग मध्ये खूप साऱ्या वायरी जातात, तर त्याला एक लागते मोठी वायर, एकदम एवढी मोठी वायर, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी, पण मी आता सांगतो एवढी मोठी वायर, त्यामधून त्या वायरी जातात सगळ्या, म्हणजे एक मेन बिल्डिंगला वायर असते, तर ती आहे ना त्याचा रीड बनवून आहे ना ट्रक मध्ये येतो. तर तो काय करायचा माहितीये का, तो पाईप सोडणार, असे खूप सारे जण असतात, तर तो उचलून आहे ना तो बिल्डिंग मध्ये जायचा आणि वरती चढवायचा. हा, तर ते मी किती दिवस माहितीये, 7-8 दिवस गेलेलो, तर माझ्या पूर्ण हातबीत पूर्ण हे झालेले, तर त्याचे मला एका दिवसाचे काहीतरी 600 रुपये, काहीतरी 600-700 रुपये भेटायचे. तर ते मी असे 7 दिवस गेलो, त्यानंतर मग मला खूपच हाल वाटायला लागले माझ्या जीवाचे, तर मी गेलोच नाही. तर हे पण मी केलंय, तर मी यामधूनच एक कुठला जरी गोष्ट मी सिलेक्ट केली असेल, मी करत बसलो असतो. मी एवढं सांगेल की जेवढं पण काय चालू आहे तर देवाच्या कृपेने सगळं चांगलं सुरू आहे, सगळे खुश आहेत, माझ्या घरचे खुश आहेत, मी खुश आहे. त्यामध्ये जे पण काय होतं ते स्ट्रगल होता बाई, यातलाच कुठला तरी एक गोष्ट मी निवडली असते, मी तेच करत बसलो असतो. बाकी तुमचा आणि माझा संबंधच नसतं या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मी एवढं सांगेल की मला या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे पण मी काय करतोय आजकाल काम, त्या गोष्टींमध्ये माझं खूप मन लागतं, मला खूप चांगलं वाटतं, म्हणून मी हे काम करतो आणि मला आवडतं. आणि मी दिवसेंदिवस यामध्ये मी शिकत आलोय, म्हणजे शिकत चाललोय मी की काय काय शिकायला पाहिजे, काय नाही शिकायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि मी माझं स्ट्रगल अजून पण थांबला नाहीये, स्ट्रगल अजून आहे, खूप साऱ्या गोष्टी अजून करायच्यात, शिकायच्यात, अजून खूप मोठं बनायचंय, अजून खूप घरच्यांना काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करून द्यायच्यात. म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी कधी कुठे काय गेले नाही फिरायला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी यांना फिरवायचंय, जग फिरवायचं बाई दोघांना पण. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुमचा सपोर्ट असू द्या, अजून स्ट्रगल चालूच आहे, तुमच्या आशीर्वादाने अजून सगळं चांगलं होईल. चला, झालेलं आहे आमचं भाषण मित्रांनो. आता मम्मीने टाकलेलं आहे तेल. मम्मी बोलली काय सगळंच नको दाखवू बाई, सगळं तेल वगैरे टाकताना, कारण तेल तर लागतं, वडापाव बनवतो आपण. हे असे मम्मीने केले, मला मम्मी कामच काय करून देते तू. हा मग तू आता वडे टाक ना. कारण का माहिती का, मी हे सगळं जॉब करतोय ना माझा, हे क्वेश्चन विचारा, हे सगळं करा, हे सेट करा, हे लाईट हिरवा नुसती, ह्याच्यामध्ये माझं डोकं चाललंय आणि तू कुकिंग सांभाळते, समजलं. आपण काम वाटून घेतलं एक दुसऱ्यांचं, कळलं. बोलायचं सगळं काम माझं झालंय असं मला वाटतंय, तू काय बोलतच नाही, म्हणून मी कुकिंग करत नाहीये, ठीक आहे. पण नेक्स्ट टाइम मी असा ब्लॉग बनवेल की ज्याच्याने मी बनवेल जेवण आणि मम्मी बनवेल व्हिडिओ. तर आम्हाला नक्की कॉमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, अजून तुमच्या डोक्यामध्ये काय कॉन्टेंट आहे आमच्या दोघांना घेऊन, की आम्ही कसे व्हिडिओ बनवले पाहिजे, तर ते प्लीज आम्हाला सांगा, आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्याचीच बनवू, ठीक आहे. आणि नाव घेऊ तुमचं त्यामध्ये की ह्यांनी आम्हाला सांगितलं होती आणि हे बनवलं आम्ही. चलो लेट्स गो लास्ट क्वेश्चन. बाकी सगळे रॅन्डम क्वेश्चन आहेत, ते तर मी घेईलच, की काही लोकांनी काय विचारलं तर ते रॅन्डम घेईन. बाकी हे जे मेन क्वेश्चन होते तेच मी घेतले. ऑल अबाउट साक्षीने एक विचारलंय, जेव्हा तू न्यू घर घेतलं आणि फर्स्ट जेव्हा मम्मी पप्पा वगैरेला सांगितलं तर त्यांचे रिएक्शन काय होते, सांग. रिएक्शन असे होते एवढे. आम्ही तर पहिल्यापासून झोपडपट्टीत तर राहिलो, त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये राहायचं बोललं तर सगळ्यांनाच खुशी होते ना, तसं सगळ्यांनाच आनंद झालाय त्या गोष्टीचा. कारण सगळ्यांना म्हणजे मला तरी स्वप्न होतं माझं की कधीतरी बिल्डिंग मध्ये रूम घ्यावा, तर आमच्या मुलांनी तेवढं काम केलं की बिल्डिंग मध्ये आम्हाला म्हणजे रूम भेटला घ्यायला, म्हणजे सगळेच खुश झाले त्या गोष्टीवरून. प्राऊड फील, मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो, अपोजिटच्या गाड्याने. थांब, थोडं प्राऊड फील होऊ दे. अरे बापरे, थांब बाहेर जा, घराच्या बाहेर जा, प्राऊड फील होऊ दे थोडं मला. दरवाजाच्या बाहेर जाऊन प्राऊड फील कर. मी असं सांगेल की मी इंटरव्ह्यूज मध्ये पण खूप साऱ्या बोललोय की माझं काय होतं, कारण मी जेव्हा मामाकडे राहायचो तेव्हा मामा बिल्डिंग मध्ये राहायचा आणि माझे मम्मी पप्पा झोपडपट्टीत होते राहायला. मला असं वाटायचं की लहानपणी की मम्मीनी का नाही घर घेतलं, जेव्हा आम्ही छोटे होतो तिने का इकडे राहिली, तिने बिल्डिंग मध्ये का नाही घर घेतलं. आणि माझं एवढं होतं की मला असं वाटायचं तिने घाटकोपर मध्ये घर का नाही घेतलं, ती चुना भट्टीला का राहते, असं मला तेव्हा खूप वाटायचं. बोलतात ना की आपल्या एक मनामध्ये असतं, आपलं एक ड्रीम असतं
जेव्हा पण मी घर घेईल तेव्हा मी 2 BHK घेईल, तेव्हा मम्मी पप्पांसाठी एक रूम, माझ्यासाठी एक रूम, असं माझं तेव्हा मी विचार केलेला की मी असं एक करेल, असं एक करेल, असं एक करेल. आणि ते नंतर मी घरच्यांना सांगितलं. जेव्हा मी इकडे येऊन मी लिटरली पनवेलमध्ये जेव्हा मी शिफ्ट झालो 2021 मध्ये, तेव्हापासून मी मम्मीला बोलतोय की आपण घर घ्यायचं. आणि मी इकडे भाड्याने राहतो, म्हणजे आम्ही 3 वर्ष आम्ही भाड्याने राहिलो इकडे पनवेलमध्ये. आणि तेव्हा आम्ही पैसे साचवत होतो. पैसे वगैरे साचवल्यानंतरला घर जेव्हा बघायचं होतं तेव्हा मी तर कामच करत होतो. मला इकडे शूट, तिकडे शूट, हे कर, ते कर, असं मी बाहेरच असायचो. मम्मीने हे घर शोधलं आणि मम्मी बोलली की आपल्याला इकडे, आणि मला व्हिडिओ पाठवला तिने घराचा, या घराचा व्हिडिओ पाठवला की निखिल बघ असं घर आहे. आणि मला एवढं होतं की माझ्या घरामध्ये अंधार नाही पाहिजे, मला माझ्या घरामधून सगळीकडून सगळ्या खिडकीतून सनलाईट आली पाहिजे. तर आणि हे घर असं आहे ना, या घराचा मी ब्लॉग नाही बनवला कारण ते मला नाही आलं, म्हणजे ते समजलं नाही. त्या एवढं खुश होतो ना मी, फोन घेतलाच ना हातामध्ये. ह्या घराची खासियत हीच आहे की आमच्या रूम मधून, म्हणजे सगळ्या रूम मधून सनलाईट आतमध्ये येते. मम्मीच्या रूम मधून सूर्य उगवतो आणि माझ्या रूम मधून सनसेट दिसतो, असं आहे. सगळ्या रूम मधून लाईट आहेच, असं सीन आहे. म्हणून हे घर खूप आमच्यासाठी पॉझिटिव्ह. आणि इकडे आल्यापासून आम्ही अजून आनंदात, अजून काय बोलतात, अजून आम्ही आनंदात आहोत. एवढे आम्ही सगळेच खुश होतो जेव्हा आम्ही हे घर घेतलं. आणि रिनोव्हेट करायला आम्हाला 6 महिने लागले बाई. 6 महिने आम्ही रिनोव्हेशनला दिलेलं बाई, रिनोव्हेट करायला लागले आमच्या. आणि हो, मला पहिलं माहिती पण नव्हतं. म्हणजे आम्ही तर 1 BHKच बोलत होतो की ह्याच्या मनामध्ये 2 BHK होतं हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही आपल्या डोक्यात घेऊन चाललो होतो की 1 BHK बघायचं आहे म्हणून बिल्डिंग मध्ये. तर नंतर मग हा बोलला की नाही मम्मी 1 BHK नाही, आम्हाला 2 BHK घ्यायचा आहे. का तर बोलले तुम्हाला पण तुमचं सेपरेट रूम त्याच्यासाठी. हे तर आम्ही कधी विचार पण नव्हता केला त्या गोष्टीचा. पहिली गोष्ट माझं असं होतं, माझ्या रूम मध्ये टीव्ही पाहिजे मला, आणि मी माझ्या पूर्ण टीव्ही वगैरे सगळं बघणार, रात्रभर जागणार, असं मला होतं. आणि ते पूर्ण आलं. म्हणजे ही इच्छा होती माझी क्रेझी वाली. काय सेपरेट भाई, सेपरेट. पण ठीक आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या. ते कारण 1 BHK मध्ये कसं व्हायचं की रेंटच्या रूम मध्ये होतो तेव्हा व्हिडिओ काढायचा नाही ना, तो त्याला बेडरूम लागायचा. मग बेडरूम मध्ये व्हिडिओ काढताना मग आम्हाला बाहेर येऊन हॉलमध्ये बसायला लागायचं. मग तो बोलायचा की तुम्ही लोक म्हणजे बाहेर येऊन बसता, मला बरं नाही वाटत, म्हणजे एवढा टाइम, म्हणजे झोपायच्या टायमाला पण व्हिडिओ चालू असतात. मग त्याच्यासाठी तो बोलला की आपण असं 2 BHK घेऊ, जेणेकरून तुम्हाला हॉलमध्ये बसायची गरज नाही पडणार, की तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये असाल, मी माझ्या बेडरूम मध्ये व्हिडिओ काढू शकतो. वडे टाकले, एक वडा काढला पण तिने. दाखव, हा बघा. सुरुवातीला पहिला एकच टाकत जा, कारण कधी कधी चिकट टाकते कढईला. तर मग आपले सुरुवातीला आपलं एक टाकून बघायचं, व्यवस्थित झाला ठीक आहे. भाई मस्त वास येतोय भाई, तर क्रेझी झालंय भाई. असं वाटतंय वडापावच्या गाडी. मम्मी तू टाक ना वडापावची गाडी. नको, लोक येणार नाहीत खायला. भाई काय क्रेझी वास येतोय. मला असं वाटतं वडापावच्या गाडीवर मी उभा आहे. पहिले एक प्लेट लागायची. हो, आम्ही जायचो ना असं चुनाभट्टीला 10 नंबरचा वडा. हा, मी जाऊन तिथं वडापाव खायचंय. पहिलं खूप खायची, म्हणजे आता सध्या बंद केले तळलेले पदार्थ. पण रस्त्यात उभं राहून नाही कधी खाल्ला. घरी येऊन खायचे. आवडत नाही. पॅक करायचं आणि घरी येऊन खायचं. 1 लाइनर क्वेश्चन घेऊ आता आपण. तू एकटाच आहे का, तुला भाऊ बहीण नाही का? मला एक बहीण आहे. हा 2nd नंबर आहे. हा, मी लहान आहे. तुझ्या आणि तुझ्या मम्मीची कोणती फेवरेट व्हिडिओ आहे? चिकन वाला. अरे हा, शिजले का तू नाही का बोलतो तो वाला. माझा तो वाला. अरे थांब, आजोबा वारलेत. आणि नंतर तू बोलते अरे त्याला आजोबाच नाहीये. तो वाला. भावा, तुझा अकाउंट तू स्वतः हँडल करतोस का कोणी मॅनेजर ठेवला आहे? नाही भाई, मी हँडल करतो. बाकी चेतू पण माझा बघतो. म्हणजे काही प्रमोशनच्या काही गोष्टी जर का माझ्या इंस्टाग्राम वरती आल्या तर तोही त्याच्याही फोन मध्ये अकाउंट ओपन आहे माझा, तर तो पण बघतो. इफ यू वुड बी एन एनिमल देन विच एनिमल वुड यू बी? मी कधी इमॅजिनच केलं नाही की मी प्राणी पांडा नको. गेंडा स्वामी. पांडा नको बाबा. नाही, मम्मी अशीच आहे. हा, लय शहाणा आहेस. मग वाघीण. यस. बघितलं, लगेच आले का नाही भाई, गुरुमीत आली डायरेक्ट. वाघीण बोललो तर यस. मी काय बनेल माहितीये का? कासव. तसं ससा चांगलं आहे. नाही, कासव. का कासव सांग? कारण तो हळूहळू पुढे जातो. हळूहळू. हे बघ, त्याला माहितीये त्याचा गोल काय. तो जाणार पण थोडा टाइम लागणार, पण तो तिथपर्यंत पोहोचणार, एवढा आहे. आणि तो खूप वर्ष जगतो भाई. जिम चालू आहे का ब्रो? नाही ब्रो, जिमला नाही जात मी सध्या. आजारी म्हणजे मला वर्टिगो झालाय भाई, म्हणून त्याने मला चक्कर वगैरे येत असते, तर म्हणून माझं जिम वगैरे बंद. काय नाही, सगळं नाटक आहे, जायचंच नाही. तर हे असं आमचं झालेलं आहे. आमचे वडे वगैरे तयार झालेले आहेत. आता पाव घेऊ आणि चटणी बनवणार होतो मम्मी काहीतरी आपण, तर ती चटणी करूया. आणि आपले वडापाव तयार झालेले आहेत आणि नंतर घेऊया आता आपण वडापाव खायला. तर चटणी बनवूया. हे करायचं असं, बेसन टाकायचं त्यामध्ये, ते ह्याच्यामध्ये ते दिसतं का ते तरंगतंय तसं काहीतरी करायचं. आणि
म्हणजे ते- छोटे छोटे भजी टाईप काढायचे बारीक बारीक आणि ते मिक्सरला फिरवायचे, लसूण टाकून, मिरची पावडर, मीठ असं टाकून त्याची चटणी तयार करायची, मग ती रेड कशी होते? मसाला टाकून. बापरे, क्रेझी. म्हणजे लसणाची चटणी बोलते का तू? लसूण, हा लसूण पण चटणी बोलतो, जी पावामध्ये वडापाव मध्ये टाकतात ना, जी रेड चटणी टाकतात बघा, हा. ती तशी बनवतात. आपल्याला वाटतं की ते मसाला मसाला आहे, पण मसाला नसतो, ही बेसन पीठ कालून त्याचं म्हणजे मिक्सरला फिरवतात, त्याची चटणी बनवतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मम्मीनी मस्त बनवलंय वडापाव आणि ही जी चटणी आहे बेसनच ना. हा, चुरा पाव बोलतात ना, चुरा जो काढतात ना बेसन पिठाचा, त्याची चटणी बनवतात. वाजलेले आहेत 10:30 मित्रांनो. आम्हाला एवढं वडापाव बनवण्यामध्ये 10:30 वाजलेले आहेत. तर हे आता बघूया, आपण आता टेस्ट करूया. चलो लेट्स गो मित्रांनो. तू एक घे, मी एक घेतो. टेस्टच नाही गेले की कसं आलंय काय आलंय, डायरेक्ट खायला सुरुवात आहे. हे असं घ्यायचं मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही सगळे वडापाव खाणारे सगळेच आहेत, सगळ्यांनी आयुष्यात वडापाव खाल्लेलाच आहे. ज्यांनी नाही खाल्ला त्यांना बघा, असं घ्या, ह्याच्यात वडा टाका असा, आणि एका हातात मिरची घ्या, तळलेली मिरची. चलो 1 cheers. असं झालंय. मस्त आलाय. ग्रीन चटणी नाही बनवली म्हणून मम्मीने मिरची दिली, भारी आला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येऊ. तर काही तुम्हाला कॉन्टेंट सुद्धा असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता की असं कर, मम्मी सोबत असं कर, हे कर, ते कर. तर ते नक्की सांगा कमेंट मध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच, एवढा मोठा तुम्ही व्लॉग बघितला, एवढं सगळं आमची बडबड तुम्ही ऐकली. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये तेही नक्की सांगा, की बोर झाला असेल की काय, आम्ही काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. काय चुकलं असेल तर सॉरी, कारण हे आमचं फर्स्ट अटेम्प्ट होतं आणि पहिल्यांदा आम्ही असा काहीतरी व्हिडिओ बनवला आम्ही तुमच्यासाठी. माझ्या डोक्यात हा कॉन्टेंट वाटला मला बनवशी, तर म्हणून मी बनवला. काय चुकलं असेल तर ठीक आहे, मनावर नका घेऊ. काही वाटलं असेल ह्या व्हिडिओला बघून की ही गोष्ट आपण घेतली पाहिजे मनावरती, ही चांगली गोष्ट आहे, ही आपण आपल्या लाईफ मध्ये ऍज अ मोटिवेट जर का आम्ही केलं असेल तुम्हाला या व्हिडिओ दरम्यान, प्लीज तेही सांगा की कुठली गोष्ट तुम्हाला आवडली, कुठली गोष्ट आमची नाही आवडली, तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मी मम्मीला विचारेल तिला कसं वाटलं, तुला कसं वाटलं हा व्हिडिओ बनवून, आणि एवढं सगळं बोलून पहिल्यांदा. हो, छान वाटलं. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, कसा वाटतो तो आम्हाला सांगा. त्याच्यामध्ये काय असेल ते चेंजेस करू थोडेफार. तुम्ही सजेस्ट करा आम्हाला. तुम्ही सजेस्ट करा. तो थँक्यू सो मच. आणि भेटूया आता पप्पांना. आपल्या व्हिडिओ मध्येच ना आले या इकडे, ते फक्त ऐकतात आम्ही काय बोलतोय. हॅलो का पप्पांना या सगळ्या गोष्टींमधली काहीच आयडिया नाही. पप्पा फक्त येतात, बनवतात व्हिडिओ. त्यांना जर का मी, काही लोक मला हे पण विचारतात तू तुझ्या पप्पांना का नाही व्हिडिओ मध्ये घेत, कसं झालं बघा. तर पप्पांचं हे असतं की तुम्ही बनवा, मी तुम्हाला सपोर्ट नंबर. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. बाय करा पप्पा. बाय बाय.